आपण पाहताय महाधुरळा. नमस्कार. महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. अतिशय आनंदाची गोष्ट, महाधुरळाची 100वी बातमी अखेर खरी ठरलेली आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेवर महायुतीचा झेंडा फडकणार हे स्पष्ट झालेलं आहे. 68 पैकी तब्बल 51 जागा महायुतीने मिळवल्या, त्यामुळे महायुतीचा झेंडा फडकणार. महायुतीची सत्ता कोल्हापूर जिल्हा परिषदेवर येणार हे स्पष्ट झालेलं आहे. कालच आपण महाधुरळावर बातमी दिली होती की कोल्हापूर जिल्हा परिषदेवर महायुतीचाच झेंडा फडकणार आणि त्यानुसार आज निकाल लागला आणि या निकालात स्पष्ट झालेला आहे की कोल्हापूर महापालिकेवर महायुतीचाच झेंडा फडकणार. राष्ट्रवादीनं सर्वाधिक तब्बल 20 जागा मिळवत जिल्हा परिषद अध्यक्षपदावर दावा केलेला आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांनी यापूर्वी जाहीर केलं होतं की राष्ट्रवादी पक्ष जिल्हा परिषदेत मोठा भाऊ असेल आणि राष्ट्रवादी पक्षाचाच अध्यक्ष होईल. त्यामुळे आता महायुतीचा झेंडा फडकणार ही महाधुरळानं दिलेली 100वी बातमी अखेर खरी ठरली आहे. केवळ 1.5 वर्षात तब्बल 100 बातम्यांचा अंदाज तंतोतंत खरं ठरलेलं महाराष्ट्रातलं हे एकमेव चॅनेल आहे. महाधुरळाचा हा 100वा अंदाज तंतोतंत खरा ठरलेला आहे. महायुतीचाच झेंडा कोल्हापूर महापालिकेवर फडकणार ही बातमी काल दिली होती आपण. मतदानाच्या दरम्यान मतदान झाल्या आणि मतमोजणी पूर्वीच आपण ही बातमी दिली होती. आज मतमोजणी पूर्ण झाली आणि कोल्हापूर महापालिकेवर जिल्हा परिषदेवर, महापालिका नव्हे जिल्हा परिषदेवर अखेर महायुतीचा झेंडा फडकणार हे स्पष्ट झालेलं आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या 20, काँग्रेसचे 15, भाजपचे 12, स्वाभिमानी पक्षी 1, याशिवाय शिंदेसेना 9, शिवसेना शिंदेसेनेच्या 9 जागा आल्यात. यड्रावकरांच्या शाहू आघाडीच्या 4 जागा, जनसुराजच्या 6 जागा आल्यात. 5 जागा जनसुराजच्या, 1 पुरस्कृत अशा जनसुराजच्या 6, यड्राव गटाच्या 4, शिंदेसेनेच्या 9 आणि 12 भाजपच्या 15, काँग्रेस 20 तब्बल राष्ट्रवादीच्या जागा आल्यात. 1 उबाटाची जागा आलेली आहे. त्यामुळं महाविकास आघाडीचा विचार केला तर काँग्रेसच्या 15, स्वाभिमानीची 1, 16 आणि 17वी शिवसेना उबाटाची अशा 17 जागा फक्त महाविकास आघाडीच्या आल्या आहेत. यांना आता इतर कोणी पक्ष पाठिंबा देईल अशी शक्यता नाही, कारण हे बाकीचे सगळे पक्ष हे महायुतीचे घटक आहेत. ते महायुती सोडून महाविकास आघाडीत येण्याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे हे सगळे महायुतीतले पक्ष एक होणार, महायुती स्थापन होणार आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेवर महायुतीचाच झेंडा फडकणार. 51 सदस्य, 68 पैकी तब्बल 51 सदस्य महायुतीचे निवडून आले आहेत. त्यामुळे महायुतीची सत्ता कोल्हापूर जिल्हा परिषदेवर येणार हे नक्की आहे. अध्यक्ष कोणाचा होणार, कोण होणार, पुढचा व्हिडिओ निश्चित पहा. 100% अंदाज तोही व्यक्त करू. कोल्हापूर जिल्हा परिषदेचा नवीन अध्यक्ष कोण आणि तो कुठल्या पक्षाचा असणार हे सुद्धा निश्चित सांगणार. आनंदाची हीच गोष्ट की महाधुरळाची 1.5 वर्षात तब्बल 100वी बातमी अखेर खरी ठरलेली आहे. 2 दिवसापूर्वी बातमी दिली होती की कोल्हापूर जिल्हा परिषदेवर महायुतीचाच झेंडा फडकणार. आज सगळी आकडेवारी समोर आली. दिवसभर मतमोजणी झाली, सायंकाळी आकडेवारी स्पष्ट झाली आणि या आकडेवारीत तब्बल 51 जागा ह्या महायुतीला मिळालेल्या आहेत. जिल्हा परिषदेवर अखेर महायुतीचा झेंडा फडकलेला आहे. म्हणजे मंत्री हसन मुश्रीफ यांचा सगळ्यात मोठा वाटा आहे. तब्बल 20 जागा त्यांनी खेचून आणल्यात. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अपघाती मृत्यू आणि दोन्ही राष्ट्रवादी एक होणं, या दोन्ही जमेच्या बाजूमुळेच राष्ट्रवादीनं ही मुसंडी मारलेली आहे. एकाकी झुंज दिलेल्या काँग्रेस पक्षाला तब्बल 15 जागा मिळाल्यात. ही झुंज सोपी नव्हती. एकीकडे 2 मंत्री, 10 आमदार हे सगळे होते आणि दुसरीकडे एकमेव आमदार सतेज पाटील आणि सोबत होते शाहू महाराज खासदार आणि मालोजीराजे
आणि के.पी. पाटील एका मतदारसंघात आणि शिरोळमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांना सोबत घेऊन आमदार सतेज पाटील यांनी 17 जागा निवडून आणलेल्या आहेत. दुसरीकडं दोन मंत्री म्हणजे प्रकाश आंबेडकर पालकमंत्री, हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक या सगळ्यांनी आणि 10 आमदार विधानसभेचे या सगळ्यांनी एकत्रित प्रचार केला आणि महापालिकेपाठोपाठ महायुतीचा झेंडा जिल्हा परिषदेवर फडकवणार हे नक्की झालेलं आहे. 51 जागा महायुतीच्या आलेल्या आहेत. महाधुरळाची 100वी बातमी खरी ठरलेली आहे. गेल्या 1.5 वर्षात एक विश्वासार्ह चॅनल, उद्याची बातमी आज देणारं चॅनल म्हणून 1.5 वर्षात महाधुरळानं आपली ओळख तयार केली आणि आज त्या ओळखीवर शिक्कामोर्तब झालेला आहे. तब्बल 100 बातम्या महाधुरळाच्या तंतोतंत खऱ्या ठरलेल्या आहेत. ही आनंदाची गोष्ट आहे. महाधुरळाच्या दृष्टीनं हा केवळ अंदाज नाही, हा अभ्यास आहे, निरीक्षण आहे, संपर्क आहे. या सगळ्या जोरावर महाधुरळानं ही बाजी मारलेली आहे. ब्रेकिंग न्यूजचा बादशाह म्हणून महाधुरळाची ओळख आहे. तसंच आता तंतोतंत बातम्या देणारा एकमेव चॅनेल, महाराष्ट्रातलं एकमेव चॅनेल म्हणून महाधुरळाची ओळख नव्याने तयार झालेली आहे. आपल्याला अशाच ब्रेकिंग न्यूज आणि तंतोतंत अंदाज हवे असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनल. धन्यवाद. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.